हाय हॅलो नमस्कार. मी मोहिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सकाळची खूप छान सुरुवात झाली होती. 4 वाजता उठले होते, तर फ्रेश वगैरे होऊन लगेच झाडायला घेतलं. तर 4:15ला घेतलं होतं झाडायला. 15 मिनटामध्ये सर्व घरामध्ये आणि बाहेर झाडून ते काढलं. नंतर पुसायला पण लागतं आपल्याला, 15-20 मिनिट लागताच पुसायला. तर पाऊण तासामध्ये 5 वाजेपर्यंत माझं सर्व झालं होतं. नंतर व्यायाम वगैरे पण करायला आपल्याला टाईम मिळतो. मला 2-3 दिवस उठावा वाटलं नाही. म्हणजे पहिले 2 दिवस तर अलाराम बंद करून परत झोपायचे मी. नंतर 5 वाजता उठले होते दुसऱ्या दिवशी. नंतर तिसऱ्या दिवशी 4:15ला उठले. तर काय होतं, कोणती पण गोष्ट आपल्याली म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे करायची असली, त्याला म्हणजे एक वेगळंच रुटीन ठेवायचं असलं, तर त्या रुटीनसाठी आपल्याला थोडंसं वेळ लागतोच. म्हणजे 5-7 दिवस लेट होईल, 10 दिवस लेट होईल, पण 20 दिवस जर आपण ती गोष्ट केली तर आपल्याला 21व्या दिवशी ती म्हणजे आपोआप त्याची सवय लागते असं म्हणतात. तर बघू शकता, मी पण ट्राय करत आहे 4ला उठायचं. तर आज करेक्ट 4लाच उठले. 2-3 दिवस उठले नाही, थोडंसं म्हणजे इकडं तिकडं होच लागलं. तर बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये झाडू ते मारला. नंतर लगेच पुसून घेतलं, बाहेरचं पण पुसलं आणि लगेच घरातलं पण पुसायला घेतलं. तर 5 वाजेपर्यंत माझी ही सर्व कामे झाली होती. आता राहिलं होतं व्यायाम वगैरे करायचा, आंघोळ करणे, देवपूजा. तर खूप फ्रेश वाटतं. बघू शकता तुम्ही, सकाळी ही कामे करा, एकदम म्हणजे घरात वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. तर नंतर लगेच मला ओळीला नाश्ता ते पण करायचं होतं. ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. झाडून ते झालं की सर्व फरशी वगैरे वाळली होती. नंतर बाहेरची रांगोळी ते काढायची होती. तर रांगोळी वगैरे पण मी रोज काढते. तर लगेच इथं व्यायाम वगैरे करायला घेतलं. तर 5:30 वाजेपर्यंत मी अर्धा तास व्यायाम केला होता. रोज जास्त थोडासा पाऊण तास करते, पण आज अर्धा तास केला होता, कारण मला मुंजे पण जेव घालायचे. तर तुमच्या इकडं ही पद्धत आहे का मुंजे जेव घालणं, ते पण नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता, बाहेर थोडं थोडं उजळलं होतं. सूर्याची किरणं थोडी थोडी दिसत होती. तर माझी आंघोळ झाली होती 6 वाजेपर्यंत. लगेच 6:30ला देवाची पूजा करायला बसले. तर अर्धा तास पूजा वगैरे केली आणि नंतर जप वगैरे पण केला होता. तर जप वगैरे करायला सर्व करायला मला अर्धा तास लागला होता. खूप फ्रेश वाटतं जप वगैरे केलं ना घरामध्ये, मस्त वाटतं. तर बघू शकता, लगेच आरती पण करून घेतली देवाची. आणि आज शनिवार होता. तर बघू शकता, नंतर लगेच 7:30 वाजता मी लगेच कपडे धुवायला घेतले. अर्धा तास लागतातच आपल्याला कपड्याला, आणि जास्त एक्स्ट्राचे कपडे असले ना 1 तास जातात. तर अशा प्रकारे जर तुम्ही रुटीन फॉलो केलं ना, तर एकदम छान वाटतं. आता कुणाकोणाला ह्या टायमिंगला डबे ते द्यायचे असतात. मला पण सकाळी ओळीच्या पप्पांचा टिफिन असतो, पण आज नव्हता. त्यामुळे अगोदर कपडे धुवून घेतले आणि नंतर नाश्ता बनवायला घेतला. इथं लगेच नाश्त्यामध्ये मटकीची उसळच बनवायची होती. मी आणि ओळीच होतो नाश्ता करण्यासाठी, तर त्यामुळे थोडीच उसळ बनवली. आणि नंतर मला म्हणजे पण जेव घालायचे होते. तर म्हणजे काय, ते छोटे छोटे लेकरं असतात ते जेव घालतात, चांगलं असतं म्हणतात घातलेले. तर 5 लेकरं, कुणी 7 किंवा कुणी 9 असं बोलवतं, आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार पैसे वगैरे द्यायचे आणि टावेल टोपी वगैरे देतात. तर बघू शकता, नाश्ता ते झाला होता. ओळी मला वाढत होती जेवायला. तर तिला पण म्हणजे सकाळी मी लवकरच उठवलं होतं. रोज 10ला उठते, तर आज मी तिला 8लाच उठून आंघोळ ते घालून रेडी केलं होतं. आता जून महिन्यापासून तिला पण मला शाळेमध्ये टाकायचं आहे. तर तिला 8ला लवकरच उठवावं लागणार आहे. त्यामुळे म्हटलं आतापासूनच सवय लावलेली बरी. थोड्या वेळ दोघींनी आराम वगैरे केला, व्हिडिओ पण अपलोड केला आणि लगेच बटाट्याची भाजी करायला घेतली. त्याची माझी तयारी सुरू होती. तर बघू शकता, इथं कांदा आणि सर्व खोबरं वगैरे भाजून घेतलं मी तेलामध्ये. लसूण पण टाकला आणि उकडलेला बटाटा टाकून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. खूप छान भाजी होते. तिखट थोडं कमीच टाकलं होतं लेकरांसाठी. आणि इथं मस्त रवा भाजला होता, ड्रायफ्रूट पण आपले भाजले होते. नंतर तूप टाकून पण मस्त असे खूप छान वास येईपर्यंत भाजून घेतलं. खूप छान होतं शिरा. अशा प्रकारे जर बनवला आणि त्यात पाणी वगैरे टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं साखर किंवा कोणी कोणी गुळ पण घालतं. तर मी साखरच टाकली होती चवीप्रमाणे. जास्त पण साखर टाकायची नाही, नसता खूप गोडघास झाल्यावर पण खाऊ वाटत नाही. विलायची टाकायची, तर खूप टेस्टी शिरा होतो. लेकरं
अशा प्रकारे लेकरांना गोडधोड असलं ना थोडंसं खातात लेकरं. नंतर लगेच स्वयंपाकाला पण लागायचं होतं. बघू शकता इथं खिचडी शिजली होती माझी, बटाट्याची भाजी पण झाली, शिरा झाला. आता राहिल्या होत्या चपात्या करायच्या, त्या पण करून घेतल्या. तर सकाळी माझा 8:30ला नाश्ता झाला होता आणि नंतर व्हिडिओ वगैरे अपलोड केल्याच्या नंतर आराम पण केला मी 1-2 तास. तर होळीचा पण आराम वगैरे झाला होता आणि 1 वाजता मी स्वयंपाकाला लागले होते. सकाळीच लवकर लागणार होते स्वयंपाकाला, पण विद्यार्थी इथले सर्व लेकरं वगैरे शाळेमध्ये गेले होते आणि 3 वाजता येणार होते. त्यामुळे म्हणलं शिळं कशाला करायचं, गरम गरमच करावं. चपात्या तर मी 3 वाजता लाटायला घेतल्या होत्या. बघू शकता इथं चपात्या वगैरे करून घेतल्या आणि लगेच लेकरं पण आले होते. तर 4 वाजता आले ते लेकरं सर्व, त्यांना जेवायला ते वाढलं. तर लेकरं कसं थोडं थोडंच खातात, जास्त खात नाहीत. तर अशा प्रकारे सर्व वाढून नमस्कार करावा लागतो. गंध ते लावले सर्वांना आणि बघू शकता अशा प्रकारे धूप किंवा अगरबत्ती लावून त्याच्यावर तुपाची धार ओततात. तर तुमच्या इकडे ही पद्धत आहे का, नक्की कमेंट करून सांगा. ही बहीण आहे, चुलत बहीण, तिचे पण लेकरांना ती घेऊन आली होती. नंतर बघू शकता ओवीचं आणि त्या दोघांचं अशा प्रकारे भांडण वगैरे सुरू होतं खेळता खेळताच. तर लेकरांचं असंच चालू असतं. तर कसा वाटला ब्लॉग इथे एंड करते. बाय बाय, पुन्हा भेटू.